काय ढंग आहे का हो तुमच्या? मग काय तर सगळे सगळे पळाले हो, चालले जंगलाय ना का कुठं पळाले का लपलेले काची? हा काय पळायची गरज नाही, एवढं काय आम्ही काय खातो तुम्हाला? हा चालले देवदास भाऊ नाही, तिकडे सरपंच नाही, कोणीच नाही गावात. हा बसलो आम्ही इकडे तिकडे 5 दिवसभर 2 वाजेलो. हो आता काय, हा कुठे गेले तुम्ही, कुठं होते म्हणलं? काय का काय तुमची का हसात झाला पण नाही. हो ना, मस्त बाबा काय त्या देवताच्या खोपडीने काय प्लॅन बनवला आणि बाबा शांताराम बोले असं करू तसं करू. हा हो, कोणी सापडलं तुम्हाला? अरे बाबू शांताराम घरी हात नाही पकडू शकत ना कोणी. हा तुला काय वाटून राहिलं? असं म्हणजे खोपडी पैसे आले तुम्ही ऐकलं समजा नाही का? असं बरोबर आहे, बरोबर बोलणंच पाहिलं नाही का? कुठं पाहिलं कुठं होते म्हणलं? ते जाऊ द्या, आता विषय कुठं होतो काय होतं ते फक्त कसं आहे, हा सक्सेस झालं ना आमचं, बस एवढं महत्वाचं. हो तुम्ही नव्हती, पण आता हे आपले कधी लावायचे खावा तुम्ही नव्हते राजा, हा तुम्ही रातच्या आले वाटते. काय सांगा आता ती अजबरा निरा मिनता करे. हो या ना जेवाले पार्टी आहे बा असं आहे तसं गेलतो मग तिथं. हो रात्री कसं 9-10 वाजता वापस आलो आम्ही, 8 वाजता जेवलो की. असं म्हणजे तुम्ही तिकडे गेलते नाही अजबरावच्या इकडे? असं असं तेच तर म्हणलं, पण तरी राजा आपलं इचुकडा काय कुकडे गेले म्हणलं मग? हो ते नाही दिसले राजा काला मला दिवसभर. हो ते कुठं होते म्हणा? नाही ती आमच्या संग होते तर अजबरावजीचं वावरातली पार्टी केली तर मग कसं आम्हाला फोन आला द्यायचा, तर मग हे तिथंच होते उचले. मला चला का तुम्ही बी या गाड्या संग नड्यात जत्रा असं झालं ते. पण त्या काही मुक्कामी थांबले तर आम्ही कसं रातोरात निघून आलो. बसले ते तिथं रवटले. असं असं म्हणजे ते तुमच्या संग होते का? असं मग आम्ही तर सर गावात राजा कुकडे कुकडे होतं मग. बरं आम्ही सुद्धा गावात पोट्टे पाट्टी. जाऊ दे तिकडे जाऊ दे. आता कोणाचा फोन आहे काय माहिती गड्या. हा एक मिनिट, एक मिनिट बोलू दे मला, एक मिनिट. हॅलो, हां हां बोला म्हणलं, हां कोण आहे बोला म्हणलं बोला. अरे का हो कंदील आबाजी, काय राजा म्हणलं जेवण खाणं केलं नाही, प्लेट म्हणलं आमच्यासाठी इसायला ठेवला का म्हणलं? हा काही आपलं काही निदान कमीत कमी प्लेट आता आपापल्या राहायच्या असत्या. हा काय राजा माणसा राजा काय बरोबर आहे, शोभलं का म्हणलं तुम्हाला? हा वयमानानुसार बरोबर आहे काही? का हे तर अजबराचा आवाज दिसून राहिला म्हणलं. अरे का अजबरा काय काय आहे बा? हे हायटस का तिथं? अरे काय शांताराम भाऊ, काय कंदील आबाजी राजा लय गलत केलं पण. हा मस्त जेवण खाणं केले मुक्षराम भाऊ आपले मावस भाऊ. पण राजा चालले गेले. हा हो कमीत कमी आम्हाला जरासा रस्ता ठेवा लागत होता. भाकरी खाल्ल्या बराठी भाकरी. हो सांगा राजा एवढी मोठी कर असून आणि पळाले म्हणलं रातोरात. का हो कंदील आबाजी काय म्हणलं? नाही हो तसं कसं काय म्हणलं, काही बोलता का? आता इथे समोर आहे तुमच्या, विचारा त्याला काय परिस्थिती आहे म्हणा, काय माणसा. हा अर्धे माणसं उपाशी ते 2 जण खाऊन चालले गेले. काय बोलायला आता राजा? अरे आम्ही जेवायचं बा तुमच्यासाठी थांबलो थांबलो कटू. हा तुम्ही राजा काय पळणं नाचणं उडणं काय राजा काय ताल केला तुम्ही? हा कोणाचं बोलणं कोणाला समजे नाही का? हा पायात आळ्या पडे तुमच्या, कुकडे पळणं काय धरणं का हेतले का? शेवटी बा मला बेजार राग आला तुमचा. हो थांबलो नाही बा तिथं, पटकन गाडीवर किक मारली घराकडे रवाना झालो. मग श्रामले म्हणलं हुतले का फेक म्हणलं जमा बोल तिकडे. मग काय तुम्ही ते काय जेवले असाल ना मग तिथंच होतं ना बाकीचं. बोलता राजा कोण घेतली काही आपलं काही आपलं बदनामा करणं राजा? हो काही कोण म्हणते कोण घेतली काय सांगू नका ते, जाऊ द्या बा घरी येऊन जेवलं म्हणलं मी, मग आमचं आम्हाला माहीत. जाऊ द्या तिकडे कोणा कुत्रा कित्रानं खाल्ली असेल बा, तुम्ही गेलते तिकडे तर आपल्याला माहीत नाही. बापरे म्हणजे बहुतेक कुत्र्याने हात मारला वाटते नाही का? असं असं आम्हाला तुम्हीच खाऊन गेले का? बरं जाऊ द्या आता जे झालं ते झालं, पण असे कामं नको करत जाऊ. हो ठीक आहे ठीक आहे, जाऊ दे सोडून द्या आता तू काही विषय काढतही नको जाऊन, डबल बोलावतही नको जाऊ राजा. हो तुमच्या पार्ट्यानं काही आलं नाही पुरत. हो आणि ते काय इचुकाटा निघाले का तिथून का तिथंच आहे म्हणलं अजून? हा रातच्यानं आले नाही वाटते इथं, घरी आले नाहीत ते अजून. तिथे जाऊन आम्ही आता उठले ते, मग आता डाटा घासून राहिले. बस आता घरी जातो, चहा पाणी घेऊन रवाना करून देत राहिले. हे बरं लवकर तिथून रवाना करा बरं. हो नाही तर कसं 1000-2000 मरत नाही बरं. हो रुपये देऊ नका दिले रुपये. हां तेच म्हणलं पैसेच काढायचे आहे, त्याच्याजवळ खडकू बी नाही. मी काढले तो द्यायले हो ना, ते आता लोक इथेच होते हो गेले तिकडे गेले. हो आता मी कसं रुपये देत नाही द्यायला. हो आता बस चहा पाणी पाचतो घरचा आणि देतो रवाना करून. हो ठीक आहे मग. हो ठेवतो फोन ठेवतो. काही तर खिशात ठेवत झाले का? 5-50 रुपये खिशात नसतील का तुम्ही? चालले आपली रिकामी खिशी. हां म्या रात्री 300 रुपये डिझेल टाकलं होतं. हां आता इकून जाताना आता डिझेल टाका नाही लागत का? हां लयच लय 8-10 किलोमीटर आपली गाडी जाते इथून समजा. आणि मग पुढे पुढे काय लोट टाका मग. हां कोण देणार आहे पैसे तुम्ही? हां काय बोलून राहील फालतूचे? हो ना पाहुणे माहीत ना पाहुणे बा, पाहुण्याला मागून निघू. हो टाका म्हणा डिझेलले, पार्टीला बोलावलं तर. हो हो झाले का त्याचे भांडे घासणं झाले का? झाले ते फोनवर बोलू राहिला तो कोणासंग. हो पाय ना कोण होय काय पाय का भिंत आता पाहा लागेल म्हणच लागेल त्याला आता. हो ना का काय आले का भिकाऱ्यासारखी परिस्थिती आली बी आपल्या. हे सगळी परिस्थिती या कंदिल्यानं आणली आपल्या होती. हो थांब आता विचार तुम्ही त्याला काय म्हणतात बा. हो कमीत कमी 2 लक्ष रुपये तरी घ्यायला घरी तरी पोहोचलं पाहिजे. जाऊ द्या ना काही हरकत नाही. आता काय कंदिला पाहिजे, आता काय बोलून फायदा नाही, जे झालं ते झालं. जाऊ द्या तिकडे. जाऊ द्या त्याचाच फोन वाटते ते. स्पीकर ऑन करा बरं 1 मिनिट. हॅलो हॅलो 1 मिनिट आपलं शिवलाल आलेला आहे. हो 1 मिनिट बोलताय संग. बोला बोला. हॅलो हां हां बोला ना बोला. हां काय म्हणतात बा शिवलाल, काय म्हणतो म्हणलं? काय राजा कंदिला पाहिजे. हां म्हणलं उपाशी मारलं रात्री आणि आता म्हटलं तुम्ही रातोरात गेले बी. हां आमची काही सोय म्हणलं याची. हां काय नाही या म्हणलं आम्ही, आता हे डिझेल आहे का आमच्या गाडीत नाही? हां तुम्ही म्हटलं म्हणून आलो आम्ही आणि आता काय नाही या म्हणलं. काय नाही म्हणजे मध्ये काय महापुरुषाला आले का तुम्ही? आता त्याने बोलावलं जेवण पार्टी कराले, मग तुम्ही तुमची गाडी घेतली बाबा मोठा ढोंगता जरा. मग मी काय करणार ते? मी काय पद देणार? का ते देतील का? पाहुणे पद देतील का म्हणलं? त्याने पार्टीला बोलावलं हेच तर त्याचे उपकार झाले आपल्यावर. हां तुम्ही म्हणे चला चला तुमच्याच्यानं आम्ही आलो नाही इथं. मग हे पा म्हणलं पैसे फोनपेनं पाठवून द्या माझ्यावर, आमच्या गाडीत डिझेल नाही टाकाले. नाही ते मला नको सांग म्हणलं काय तुमचं ते. तू तर असंच म्हणजे आमच्या मग सोडून आता बोलावला तर हे द्या ते द्या हे द्या ते द्या म्हणजे काय हे आहे का ठेवी आहे का? रुपया नाही भेटत आहे बा, रुपया नाही भेटत. जा तिकडे
पाबर ते बा कंदिलाबाजी तुम्ही लय पंगा घेऊन राहिले तुम्ही एक ते बा 5,000 रुपये तुम्ही दिले नाही जे कबूल केले ते तेच म्हणून राहिलो ना आता हे बा पार्टीला आणलं इथे आमची अशी तशी करून टाकली आणि आता आम्हाला याले पैसे नाही तर म्हणलं कमीत कमी 200-300 तर टाका राजा ते बा नाही म्हणलं असे तुम्ही तर तोडतच राहायचं ना मध्ये तुम्ही तुमच्या बोलीनं आले ना मग आता मला काय मागता घ्या दडपून देखो म्हणलं का सांगू ते मग ते पाहुण्याला मागा पैसे म्हणलं का मागू आता लय झालं राजा लय झालं तुमचा आता हे प्रमाणाच्या पळ्या झाला आता जाऊ दे ठेवा तुम्ही फोन आता परिणाम भोगा लागतील तुम्हाला आता काही विषय नाही तुमचा आता म्हणजे काय परिणाम काय आहे तर पैसे नाही दिले म्हणजे परिणाम पैसे दिले की गोड बोलायचं का रे लयच विचार दुसऱ्याला तू म्हणलं हे बाबा पैसे किशाचं लाल नाही आपल्या पैसे फुकत नाही पैसे बाबा 300 रुपयासाठी दिवसभर घाम घ्यायला लागते ऊन किती आहे मग इकडे पेपर वाटतं म्हणलं आता मग सगळं पेपर वाटा चक्की चालवा आमचं आम्हाला माहीत कमाल किती पैसे लागते तर तुम्हाला देत राहा फुकट आम्ही लयच हुशार दिसता बरोबर ठीक आहे ना बरं ठीक आहे बा जाऊ दे आमचं चुकलं जाऊ दे ठेवा फोन ठेवा अशी परिस्थिती आहे काय आता बाबाच्या वयाच्या बोलता येत नाही माणसाला नाही तर मग तुम्हाला तर माहिती आहे आमचं कसं आहे तर आम्ही ज्याच्या मागं लागलो समजा हो राहू केतून शेनी तिघे आम्ही कसे तिघे आमच्या येत नाही आहे पुरं बिलकुल रस्त्यावर आणतो बरं पण असं वाटतं जाऊ द्या पण माणूस अजून करूनच राहिला पुढे चालून राहिला लय स्वतःनं सुरू केलं 5,000ला टिपारी दिली आता मला बा कमीत कमी जेवण तरी दे तर ते तुमच्यावर लुटून दिलं इथं आणलं इथं उपाशी मारलं आणि आता जा यासाठी आम्हाला म्हणलं बा कमीत कमी डिझेलला 200-400 रुपये दे तर मी काय देणार म्हणते मला काय गरज आहे मग कोण आणलं सांगा मग आता बरोबर ना ते आहे म्हणा बरोबर आहे पण काय ते बुड्याचे शोभलं नाही बुड्याला मी नाही का होणार असं नाही करायला पाहिजे ना जाऊ द्या ना आता ते विषय जाऊ द्या आता पुढचं पहा शिवलाल भाऊ नाही पाहुणे बा म्हणलं मग देता का तुम्हीच देऊन द्या ना 300 रुपये आता म्हणजे काऊन की गाडीतनी डिझेल टाकल्याशिवाय आम्ही धकूच शकत नाही आता कसं आहे सकाळी उठलो आपण आता कसं ब्रश झालं घरी काही येत नाही आम्ही इकडे येऊन चाललं जात होतो म्हणजे माझी चरित्र म्हणलं नाही का हो ना हे स्टार्ट मी कशी आता माय मला जुगाल कसं बसवलं हे पार्टीचं हो ना ते तुमची गोष्ट बरोबर आहे शिवलाल भाऊ पण कसं झालं हो आता आपली कसं आहे आता 1,000 रुपये मी घरी मागितले बाईले तर त्याच्यातनी आता हे सगळी व्यवस्था झाली आणि आता जर म्हणतो तर कसं काय करावं म्हणून लोकांना तुम्ही पार्टीलाही बोलावता आणि त्याच्या तिकीट पाण्याचे तुम्हीच घेतला का बा ठेका अशी परिस्थिती होईल ना म्हणून म्हणलं कसं घरी काही मला तोंड मारता येत नाही म्हणून म्हणलं काहीतरी तुम्ही कोणाला फोन मारा आणि फोन पेनं पैसे मागून घ्या कोणाला मागून यायला तर घरावर कुठे मोठी खुशी झाली का तुम्ही 200-300 रुपयाची उजागर नाही तुमच्या घरी काय राजा माणसा आता तुम्ही घरी जा आणि पहा ना मागून जरा असं 500 रुपये नाही 500 कमीत कमी 200-250 तरी पहा घरापर्यंत गाडी गेली तरी बस झाली ना काय सांगा चुन्याच्या पुढे उजागर नाही पैसे मागायचे म्हणून काय सांगा हो ना ते बरोबर आहे तुमचं पण कसं आहे ते काय आता आपण 5,000 गमावले का नाही म्हणून मग कसं मला देणारच नाही ते हो कसं आहे नाहीच म्हणत आता कसं हो शिवलाल भाऊ काय करता म्हणलं मग एक काम करा ना फोन पे मारायला लावा कोणाला एखाद्याला फोन करा घरी बाईले म्हणा कोणाला एखाद्या माणसाला एखाद्या ओळखीच्या मित्राला तुमच्या दोस्ताले अरे जा पाहुणे बा काय 200-300 रुपये खरंच शोभते का हे पदाला तरी शोभते का नावाला शोभते का नाव काय गाव काय मारायच्या आपलं विदर्भातले जेवढे जिल्हे आहेत त्याचा मी समजा अध्यक्ष आहो इचुकाटा संघटनेचा एवढ्या मोठ्या संघटना खाली हाताखाली सक्रिय आहे मी जर समजा कोणापासून 200-300 घेऊन लागलो काय म्हणतील ते एकाचे 10 लोकाले 10चे 100 लोकाले काय राजा काय किंमत काय राहील म्हणलं माहीत हो राजा ते नावाला भेटे माणूस नाही का बरं मग असं करा एखाद्या कोणाला आपल्या गावातली तुमच्या एखाद्याला फोन मारून पहा काय काशी ना तू लावून एखाद्याला काय करा शिलाल भाऊ पाहू का लावून एखादा कोणाला समजा दिले समजा लक्षण भरलो का फोन तेच आहे का देण्यासारखं नाही का बाकी तर काही सरपंच आहे ते कसं नाव ठेवतील आपल्याला नाही का ही दाते काढतील अजून पैसे मागितले बा पाय बा लक्ष्मण लावून फोन हो त्याला म्हणा फोन पे 300 मार म्हणा मी बोलतोच त्या संग बरोबर हो पर पाय बरं म्हणून काय म्हणते हॅलो बोल काशीनाथ काय म्हणते रे बा काही नाही म्हणलं कुठं लक्ष्मण भाऊ घरी आहे का सध्या घरी आहे का म्हणलं घरीच आता दूध आणायला चाललो होतो आता काय येतो मी शंतरा भाऊजी चाललो होतो बा कोण काय म्हणता कुठं आहे तू काही नाही ते इकडेच होतो आम्ही जरा आपलं अजबराव आहेत का त्याने बोलावलं होतं तर त्याच्या वरात नव्हतं आम्ही पार्टी गिर्टी आता घरी यायचं होतं काय लगायचं ते का नाही आपले पैसे लगायचे कुठं पडले समजूनच नाही राहिलं शिवलाल भाऊचं पुरं पाकिटच पडलं बा आता कसं याची मोठी कशी म्हणजे परिस्थिती निर्माण झाली तर 300 रुपये टाकता का म्हणलं फोन पेनं म्हणजे शिवलाल भाऊच्या याच्यात रात्री अंगात आली नाही ना गमावले पैसे पुरे पाण्यात नाही आता आपल्याला मागते तर नाही ते कसं झालं बा पैशाचा विषय नाही म्हणा फोन पे ना पण मी कसं फोन पे जास्त वापरत नाही ना ते काय झालं मला ती प्रॉब्लेम आला होता माझ्यात नाही तेव्हापासून ते बंदच आहे ते पाहा काहीतरी चुकाडा करावं लागते त्याच्यात काही नाही ना हे बा तुम्ही नाही मग दुसऱ्याच्या जेवण टाकायला लावा कसं आहे अर्जंट आहे म्हणून म्हणलं नाही तर मग कायला मागितलेच असते का आता आल्याबरोबर देतो म्हणते शिवलाल भाऊ नाही ना माय हुकेला आहे जरा ते मला केवायसी का काहीतरी करावं लागते माया अपडेट करावं लागते मला ते आता सध्या नाही होत आता मी त्याला दूध आणाले पाहू मग नंतर लक्ष्मण टाक ना बा 300 रुपये काय राजा माणूस आहे उली गोष्टी आल्याबरोबर देतो तुले काही विषय नाही त्याचा हो ना आम्ही कसं अडचणी झालं ना पाकिट राजा म्हणलं बा 7-8 हजार रुपये होते पाकिटात हो ना रात्री हे काय अंधारात कुठं पडलं आता पाहूनच राहिलं दिसून नाही राहिलं हो ना बरं पाय तुम्ही कोणाचं असलं तर हो पाय तुम्ही आता सरपंच कोणाला म्हणून पाय तुम्ही मारा म्हणून सध्या माय मी म्हणजे बंद करायला माय झालं आता काही नाही आता बस झालं फुलला ते आता बरं ठीक आहे पहा मग प्रयत्न करा जरा असे पाहतो नाही तर मी इकडून तिकून आता बरं ठीक आहे मग ठेवतो लपंड राहिले खादोडीची तर कामाला म्हणते 300 रुपये मागून राहिले बरं पाहतो मी कोणाला म्हणतो हो ठीक आहे
पाहिलं असं आहे पैशाचं महत्व. कायले म्हणते पैसा 100 रुपये नाही देत कोणी 100 रुपये सहजासहजी. पण यायला माहित नाही आता. सांगता नाहीत काही गोष्टी. इतका पैसाही ना शिवला टोयगुटे जोड एक दिवस. हे म्हणलं महापुढे येतील सगळे हात पसराले. मग सांगेन मी यायला काय असते तर. जाऊ दे आता. पैशाचं मूल्य जाणलं पाहिजे माणसानं. आपण जाणलं नाही म्हणून ही परिस्थिती आली आपल्यावर. पण पाहुणे बा एक काम करावंच लागते तुम्हाला आता. डिझेलची सोय कशी करून तुम्ही काही करून द्या. त्याशिवाय मार्गच नाही आहे बा आमच्याजवळ आता. बाकी नंतर तुमचे पैसे आम्ही बरं कोणत्या माध्यमातून लवकरात लवकर वापस देण्याचा पुरा प्रयत्न करू. आपण काय करू, कसं करू, सांग ना, तू सांग ना बा, मार्ग सांग मले. पैसे काढाव कसे म्या? नाही सोपं आहे. आपला संकेत आहे की नाही रामपूरले. तर म्हणा खाऊसाठी यायच्याजवळ देऊन द्या म्हणा पैसे 500 रुपये. संकेतचा फोन आलता म्हणा काही ना काही त्याच्याजवळ पाहिजे नाही का. निरा हात पसरा लागते म्हणा इकडे तिकडे मारता पुढे. म्हणून 500 रुपये आपले आमच्याजवळ कसे काढून द्या बाईपासून. चला आता तुमच्या घरी आणि तिथं जाऊ चहा पाणी घेऊ गोष्टी तुम्ही 500 काढा. वाटा मलाच काहीतरी सोचा लागत नाही का मग. चला बा पाहतो मागून मग नाही का. चला मग घ्या भांडी घेऊन टाकाय ठेवलीत नाही. चालेल मग कमांडरनं. बरं काही काळजी करू नको. पाठवतो मी पाठवतो. काय म्हणजे दप्तर घेतं का, फाटलं का ते? बरं काही हरकत नाही ना. आणि एक पृष्ठ पाहिजे परीक्षेसाठी. बरं ठीक आहे काही हरकत नाही. तब्येत चांगली आहे ना बाबू? संकेत चांगली तब्येत? बरं ठीक आहे. हो काही उन्ही टोक हिंडत जाऊ. ठीक आहे मग ठेवतो फोन. ओके. काय संकेतचा फोन होता? काय मोठं कठीण काम आहे ना. आता ते दप्तर फाटलं म्हणजे सांगा आता. आता काय आता शिवलाल भाऊ चालले. मॅडम 500 रुपये दे बरं. ते कसं त्याला देऊन देतो. काय ते मार टायला करता काही कामाचं नाही. हो ना. एखाद्या व्यक्तीकडे दप्तर घेऊन दिलं काय होते. जाऊ दे 500 रुपये जाऊ दे. ते चालले वाटते शिवलाल भाऊ येते. चहा पाणी झालं सगळं झालं. म्हणलं देऊन दे तेवढे. बाबा लयच उकरी लावली तुम्ही. आता 2 दिवस झाले तुमचं चालूच आहे. पाहिजे म्हणलं या माणसाला देऊन नाही राहिला तुम्ही. म्हणलं हे 2 दिवस झाले तुम्ही सुधीत नव्हते. आता तरी माणूस किती आले. नाही तर अजून तुम्ही पैसे घेसान अजून कामी लागसान. नाही ना माझं नको देऊ ना. शिवलाल रोडे काशी ना देऊ दे. काय भरोसा नाही तुला. आता काय आता सांगा मी का पाण्यात गमावतो का? नाही पण काय सांगता येत नाही तुमचं. हो काय या 2-3 दिवसात तुमचं तालतंत्रच नाही राहिलं जागेवर. बसलं तिकडे गेले की काही ना काही संध्याकाळी तुम्ही सुधीतच नसताना. रोजचं चालू झालं ना तुम्हाला. आता पहिले आता कसं बरं होतं एखादा टाइम घेत जा तुम्ही. पण आता तुमचं नेहमीच सुरू झालं ना आता. नाही एखाद्या व्यक्ती घेते मला टेन्शन असलं की. आता काय मी का रोजच घेत असतो का. पार्टी असते एखादी घेते म्हणून. नेहमी थोडी असते आपलं. पाहिजे बाबा. हो म्हणलं हे पैसे मी हाताने देतो त्याला शिवलाल भाऊले. तेच म्हणलं द्या त्याला आवाज द्या. घेऊन द्या 500 रुपये घेऊन द्या संकेत जोड. शिवलाल भाऊ या म्हटलं. शिवलाल भाऊ या. हो पैसे घेऊन द्या म्हटलं संकेतसाठी. या इकडे. जमलं म्हटलं कसं बी हो ना. मोठं कठीणच काम आहे ना. नाटक केलं म्हणलं असं साहेब संकेतले पैसे पाहिजे. म्हणून जमलं येताल. नाही तर मोठं कठीण काम होतं. हो फक्त म्हणलं 1-2 दिवसात लवकर ॲडजस्टमेंट करून टाक जा. देऊन द्या त्याला. तेवढं पाहिजे फक्त. नाही पैसे आजच भेटून जाईल तुम्हाला काही विषय नाही आहे. बस इकडून गेलं की आता आम्ही कामच काढणार आता. कंदील बुड्याची संपर्क साधणार आहोत आणि त्याच्यापासून 500 रुपये नाही 5,000च वसूल करणार आहोत. तुम्ही काही चिंता करू नका आता. चला येतो आता. 500 दिले तुम्ही धन्यवाद. आणि पार्टी गिर्टी दिली त्याबद्दल बी धन्यवाद. तसं काही नाही. हो येणं जाणं चालू ठेवायचं. आता मी येईन नाही एखाद्या तुम्ही बोलावलं तर मी येईन. तसं काही विषय नाही. या मग आता आरामात द्या पद्धतशीर. काही वांधा नाही आता काही अडचण नाही. हो बिलकुल. चला म्हणलं कसा कसे ना चला रे बा चला. का आले का आजबराव तो? तेच तर म्हटलं हो लय उशीर करा बाई आले. आता काय उशीर आता लोक ओळखीचे भेटत राहते. इथं भेटा तिथं भेटा. फोन फान हे ते चालूच राहते ना. अजबरावनं चहा पाणी केलं नाश्ता केला बस निघालो मग. हे आता काय ते कंदील बुडा दिसला का म्हणलं घरी आहे का म्हणलं बुडा. कधी म्हणजे का हो ते तर रात्री वाटते नाही. हो ते आता सध्या मला हो वावरात आता दिसत राहते ते. आपलं बुक्सरामच्या गाडीत गेले ते. बहुतेक ते आंब्याच्या वावरात. हो तिथं गेले राहते ते. बरोबर आता सगळे कामं सोडतो त्याचा शोध घेतो मी पहिले नाही का. हो पैसे तर वसूल करतोच आता यायची. बरोबर ठीक आहे ना. असू दे ना. बाकी गावातलं बरोबर आहे वातावरण. कालची होळीकडे चांगली झाली आपलं धुलीवंदन. काय सांगता बावलाच ना हो. मी बावल म्हणजे तुम्ही आले नाही. तुम्ही असते जरा अजून मजा आली असती. मग काय इजुकाटा संकट तुम्ही पाहिजे होती. नाही काही पडलं नाही याच्यात. नाही 2 हात दूरच बरं बा. मग काय भांडण तर नाही ते आपल्याला आवडतच नाही ते. बरं झालं तुमचं झालं ना पोट्टे पाट्टे हे ते. बस तुमचा आनंद महत्वाचा. आमचं काय आम्ही आयुष्यभर तेच केलं ना धंदे. आता लोक काय. चला मग आता ये मग बरं. हो ठीक आहे. बबनराव कशी ना घरी जा लवकर फ्रेश व्हा. लवकरात लवकर आपल्याला जायचं वावरात आता. मी गाडी देतो घरी लावून. आणि या कंदिले आपण 5,000 आता घ्यायचेच आपल्याला. सोडले होते आपण पण आता नाही सोडायचे आता. नाही तर मी बरोबर करतो त्या कार्यक्रमात. काढायचे आता पैसे काढायचे सोडायचेच नाही आता. काऊन की आता आपण कसं मेहरबानी केली त्याच्यावर पण त्यानं अगोपणा केला. आता याले 300 रुपये दिले असते मागत नसते त्याला. जाऊ दे चला आता गाडी लावून येतो मी. जाता हजर. काय तुम्हालाच पाहून राहिलो होतो आम्ही. हो आता इथं आहे म्हणून समजलं म्हणून आलो भेटाले. म्हणलं कसं आहे लय तुम्ही आमचा गेम केलेला आहे. हो तर आता तुम्हाला फक्त एकच सांगायला आलो. तुम्ही आम्हाला एक तर 5,000 दिले नाही. दुसरी गोष्ट तुम्ही आम्हाला पार्टीने नेलं तिकून आम्हाला पैदल टायर घासत यायला लागलं. याला त्याला भीक मागून आलो आम्ही इथं. दुसरी गोष्ट आता तिसरी गोष्ट सांगतो तुम्हाला. आम्ही जर समजा आमची जर दाखवली ना तर मग तुमचं काय होईल माहिती आहे का तुम्हाला. आम्ही आतापर्यंत गपचूप होतो. आमची सहनशीलता संपली आता. मी काय करू शकतो आता. तुमच्याकडे नाही पैसे तिकीटले मग ते त्या पाहुण्याला मागा ना. तुम्ही का मध्येच मागता का. ते 5,000चा विषय करा ते काढू नको. म्हणजे ते काढायचं नाही. 50,000 रुपये शिवलांना आयडिया दिली म्हणून तुमचे पैसे निघाले त्यातून खाऊ बसून. आणि तुम्ही आता म्हणता की 5,000 तर देतच नाही. पण 300 रुपये तुम्ही आम्हाला तिकीटले डिझेल पुरती नाही दिले. नाही दिले बा. पण म्हणलं माझं पैसेच नव्हते. मग मी काय करणार. मी काही देऊ शकत नाही. पैसे मला मागत नका जाऊ. बरं म्हणजे तुम्ही आता चुनकापासून 50 आणले. आता तुमचं काही द्यायची इच्छा राहिली नाही. ठीक आहे 5,000 देत नाही ना. आता तुमच्यापासून 10,000 काढतो आम्ही आता. कारण की तुम्ही गावाला पुरा गेम केलेला आहे. खादोळ्यापासून आधीच 2 लाख रुपये आणले. देवदा संसलेले पता नाही. त्या गुंपा मामीले पता नाही.
हां सगळ्या 9-10 जणाला तुम्ही फसवलं आणि आपापले पैसे घेऊन येऊन राहिले. हां बिचारायला माहिती नाही द्यायले. मला माहीत आहे सगळ्या गोष्टी आता हे मी आता लोकांना सांगणार आहो की बा कधी आबाजीनं पैसे आधीच आणले होते आणि खरेदी यायनंच कॅन्सल केली. हे मुद्दामून उशिरा आले. हो सगळं क्लिअर सांगणार आहोत. राहू दे ना बा, त्याच्यात काय तू बोलला, त्या भानगडीत काय बोलला, ते झालं विषय मोडला ना ते आता. हा, हे 50,000 रुपये माझे राहिले होते, बाकीचे अडीतडी भेटले ना. मग आता काही असो तिकडे भेटणार तर होतेच हो, पैसे तर देवदास काढणारच होता आणि ते आज नऊ द्या. पण तुम्ही आपल्या जनतेची गावाल्या फितुरी केली ना. हां गद्दारी केली तुम्ही गावाल्या संग. हां आपलं छावा पिक्चर पाहिला नाही तुम्ही. छत्रपती संभाजी महाराज हां एवढं मोठं व्यक्तिमत्व, त्या माणसाले काय हात लावाशाने शियाशी टक्कर घेणारा माणसाले आपल्याच लोकांनी पकडून दिलं ना. हां मग आता त्याला जबाबदार अशाच प्रकारची तुमची वृत्ती बनली नाही. हां गावाल्याशी गद्दारी करणं म्हणून त्याची आणि तुमची एकच बरोबरी सारखीच झाली ना. म्हणून म्हणतोय बा तुम्ही काहीच बोलू नका. आता हे सगळं मॅटर मी पूर्ण देवदासच्या कानावर टाकणार आहो. राहू दे ना, ते विषयच नको काढू ना. तुला माहिती आहे का आमची काय परिस्थिती झाली इकडे. हा तोंड दाबून भुक्याचा मारा आहे आम्हाला सुरू. हा मुंशीरामला विचारणं, चून खाऊन रुपया नाही देणार राजा. चून खाऊन हो आमचा गेम केला. हो शेवटी आम्हाला तिकून वापस यावं लागलं. पण पैसे घेतले म्हणून स्वतःहून कबूल केलं. हो कारण की चोरीचा आळ आमच्यावर घेतला त्यानं, की म्हणे बा घरात घुसले तुम्ही आणि पैसे चोरले. हो म्हणजे दिले तर नाहीच नाही, उलटा आळ आमच्यावर घेतला होता. म्हणून गुपचूप आम्ही तिथून निघून आलो. हो जाऊ दे बा म्हणलं, मिटलं प्रकरण. हो म्हणून घरी सांगितलं पैसे दिले बा चून खाऊन. पण पैसे खरोखर सांगतो आम्हाला भेटलेच नाही 50,000. विश्वास नाही हो तुमच्यावर. त्यांना दिले असेल तरी तुम्ही नाही म्हणू शकते. हा शिवलाल भाऊ, मला नाही वाटत बा याचं खरं असेल म्हणून. अरे खरं आहे ना, खरं आहे ना. मी संग गेलो होतो, लेकानं आम्हाला फसवलं. हो आम्हाला म्हणे या म्हणे पैसे घ्यायले आणि तिथे येऊन आमचा गेम केला लेकानं. हो शेवटी आम्हाला आता जसं सांगितलं तशी परिस्थिती आली. हो म्हणून तर तुम्हाला दिलं नाही 5,000. नाही तर बुडा म्हणे ना मला कधी दिला बुजी. हो देऊन देऊ म्हणते त्याची, त्यानं आपल्याला सल्ला दिला. हो पण त्यानंच नाही दिलं तर तुम्हाला कुठची देईन, असं झालं ना ते. हां असा वांदा आहे. राजा मग आधी सांगायचं ना. काय तुम्ही राजा आता लोक सांगत ना. आम्हाला सांगत असते चून खाऊन दिलं नाही म्हणून. त्याचं आम्ही काढतो ना काम. आम्ही आणू का पैसे. हां हे बघ तुमचे किती गेले, 50 गेले ना. हां आणू काढून. हां किती देता आम्हाला सांगा. नाही नाही राहू दे, ते जाऊ दे आता. काय ते फालतू अजून ते म्हणून बा याने चोरी केली नसन तसं रिपोर्ट देतो म्हणे आमचा. आम्हाला म्हणे रिपोर्ट देतो म्हणे. आमची पावलं घेऊन त्याच्या घरातनी. ते घरी नसताना आम्ही गेलो होतो अंदर. आता काय राहिलं हे पहा, तिचा काहीच विषय नाही. तुमचा गेम केला ना त्यानं. हां आमच्याकडे सोपा तुम्ही कामात. हां आम्ही त्याचा कार्यक्रम करतो. 50 तुम्ही आम्हाला किती द्या सांगा फक्त. तुमचे 50 काढून देणं आमच्या इकडे. हो बरं बरं ठीक आहे असं म्हणता नाही का. हो फक्त कडे पहा. हो बरोबर कसं सावधानतेनं काम करावं लागेल तुम्हाला. कारण की पुढचा माणूस काही सोपा नाही बरं. सून खाऊ सगळ्यात भारी ठरू शकते. तर तुम्ही काय करा ते करा. तुम्हाला मी 5च्या जागी गेलेच आहे म्हणा पैसे. ते भेटणं तर मलाही नाही वाटत तुमच्या शक्य आहे. तुम्हाला 15,000 रुपये. हां 15 तुमचे 35 माय. हां झालं विषय. दिगाचे 15 फायनल झालं म्हणलं. डील झाली आपली आता. काय हो तुमचे किती 15 आम्हाला देऊ राहिले ना. झालं उद्या 50,000 रुपये जर नाही काढून नाही तर नाव आता नाही शिवलाल टोयगुटी. हां झाला आता कार्यक्रमच झाला त्याचा आता. काय आता ते तो परीनं काय करायचं ते कर. फक्त अंगलट नाही आलं पाहिजे प्रकरण. हां तेच म्हणतं पोलीस स्टेशनपर्यंत प्रकरण गेलं नाही पाहिजे रे बा. तिकडे जर गेलं तर मग कसं आपण रुपया देणार नाही. नाही पोलीस स्टेशनचा विषयच नाही ना इथं. ते काय विषय आहे तर तुम्ही काळजीच करू नका. हो, बाकीचं मी निपटतो ना. झालं उद्याचा विषय पोहा आता काय तिथं चुनकवचा कार्यक्रमच करतो लेगा आता. हां तू ते काय शिकून राहिला आपल्याला. ठीक आहे उद्या पोहा आता.